मुंबई ठाणेसह उपनगराला पावसाने झोडपून काढलं आहे. ठाण्यातील सखोल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर गायकवाड यांनी पडत्या पावसात पाहणी दौरा केला. ठाणे शहरातील सखोल भागात पाणी साचले असून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संक्शन पंप लावण्यात आले आहेत. पाण्याचा निचरा करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपोळकर गायकवाड यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. भेट दिली आणि आता आपण वंदना टॉकीजच्या इथे आहोत. तर ज्या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचत होतं त्या ठिकाणी आपण यंत्रणा व्यवस्थित ठेवलेली गेली आहे. काही ठिकाणी आपल्याला पंप नव्याने बसवता या द्यायचे होते तर तिथे नव्याने दिले आहे. जसं का आता वंदना टॉकीजच्या इथे पण आपण नव्यानेच पंप दिलेला आहे. आणि मला वाटतं की जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत या सकल भागांमध्ये पाणी साचण्याचं आपल्याला प्रमाण दिसेल. पण जसं जसं पाऊस ओसरेल त्याप्रमाणे आपली यंत्रणा इथे आहेच हजर आणि व्यवस्थित आपण त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत. मॅडम, जर पाहिलं तर दरवर्षी पाणी साठत असतं, पण यावर्षी जर आपण बघितलं कालपासून सतत पाऊस सुरू आहे. पाणी साचण्याचं जे प्रमाण आहे ते कमी दिसते आपल्याला. नंतर कुठे खड्डे देखील दिसत नाहीयेत का? म्हणजे यापूर्वी 2 महिन्यापासून जे तुम्ही उपाययोजना करत होता, ठाणे महापालिकेच्या बैठका होत्या, तुमच्या बैठका होत्या, त्यातच हे सगळं दिसून येते का त्याच्यामुळे? मला वाटतं की ज्या वेळेला पहिल्यांदाच आपण महापौरपदी झालं, मला वाटतं पाण्यासाठी आपण बैठक घेतली होती. त्याच्यानंतर पावसाच्या आधी वृक्षतोड असू देत, रस्ते असू देत, याच्या बैठका पण आपण अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं 70% चांगली परिस्थिती मला वाटतं ठाणे शहरामध्ये मला दिसते. आणि तो आढावा घेण्यासाठी आज रस्त्यावरही आपण उतरलेलो आहोत. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साचत होतो त्या ठिकाणी मला वाटतं बऱ्यापैकी नागरिकांना दिलासा आहे. कारण एवढं पाणी काय काय मला तर वंदना टॉकीज मध्ये पण बऱ्यापैकी पाणी साचत होतं. आज पंपिंग लावून आपण ते पाणी नाल्यामध्ये सोडलेले आहेत. नालेही बऱ्यापैकी 70-80% नाले साफ झालेले आहेत. काही ठिकाणी आपल्याला अजून सूचना द्यायच्या आहेत की तेही नाले साफ करून घ्या. पण मला असं वाटतं की नागरिकांना दिलासा आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज पहाटे सकाळीच महापौर सौ शर्मिला पिंपोळकर यांना फोन करून पूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याकरता आदेश दिले. त्याचप्रमाणे आयुक्त सौरभ राव यांनाही त्यांनी फोन केले आणि काय परिस्थिती आहे ठाणे शहराची, ही ठाणे शहराची परिस्थिती आपण ऑनफिल्डवर जाऊन बघा. महापौर सौ शर्मिला पिंपोळकर आज सकाळपासूनच ठाणे शहराच्या विविध सकल भागामध्ये पाहणी करतायत. बाजारपेठेमध्ये आपण होतो. मुख्य बाजारपेठची मंडई आहे, खारकळे आहे, पेढा मारुती मंदिर आहे, तलावपाळी जे ठाण्याचं मुख्य एक केंद्रस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन आल्या महापौर. आता वंदना टॉकीज या ठिकाणी आहोत आणि इथून आपण भास्कर कॉलनीत भांगेवाडी या ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणच्या ज्या सखल भाग आहेत तिथे दरवर्षी पावसाचं प्रमाण पाणी साठतं त्या ठिकाणी पाहणी केली. महापौरांच्या समवेत ठाणे महापालिकेचे मुख्यालयाचे उपायुक्त गोदेपुरे आहेत, सहाय्यक आयुक्त जांभरे आहेत, त्याचप्रमाणे आमचे जिंजाड साहेब आहेत, उपायुक्त कलाल आहेत, जांभरे आहेत. ही सर्व टीम म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, आपत्कालीन परिस्थिती टीम असेल, घनकचरा विभागाचे जे अधिकारी आहेत आणि सर्व टीम आज सकाळपासूनच ऑन फील्डवर आहे. तुम्ही बघत असाल की दरवर्षी ज्या प्रमाणात पाणी साठतं तसं पाणी या ठिकाणी साठलेलं नाहीये. त्याचं प्रमाण कमी आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की महापौरांच्या अध्यक्षतेखाली गेले 15-20 दिवसापासून सतत महापौर दालनामध्ये या बैठका घेण्यात आल्या. संबंधित अधिकारी, संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल यांचा आढावा बैठक घेण्यात आल्या आणि उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी सक्त आदेश दिले. त्याप्रमाणेच आज समाधानकारक चित्र दिसतंय. काही पंप नव्याने जिथे 21 HP किंवा क्षमता जास्त असलेले पंप या ठिकाणी बसवण्यात आलेले. वंदना टॉकीजच्या इथे बघताय की आपण चांगले क्षमता असलेले पंप बसवले. महापौरांनी कालच आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी पंप बसवलेत त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करा. त्याच्याप्रमाणे ते जनरेटर त्या ठिकाणी लावलेले आहेत. उद्या लाईट गेली, डिझेलची कमतरता भासली तर कुठे यंत्रणा आपली कुठे कमी पडायला नको, म्हणून त्या ठिकाणी महापौरांनी आदेश दिले काल की त्या त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करा आणि जिथे जिथे पंप आहेत त्या त्या ठिकाणी जनरेटर लावले गेलेले आहेत. आता मगाशी जांभळी नाक्याला असताना महापौरांनी प्रशासनाला आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी पंप लावलेत त्या त्या ठिकाणचे कर्मचारी हे 24 तास ऑन फील्डवर पाहिजेत. त्यांनी सुट्टी करायची नाही, त्यांनी घरी जायचं नाहीये. तशा प्रकारचे आदेश महापौरांनी दिल्यामुळे सर्व यंत्रणा सुसज्ज आहे आणि प्रशासन या सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता सक्षम आहे. आपण बघताय की आयुक्त स्वतः सौरभ राव यांनी पण सकाळी या संदर्भात आढावा घेतला आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं शिंदे साहेबांनी की तुम्ही ऑफिसमध्ये न बसता ऑन फील्डवरती काम करा. त्या पद्धतीने महापौर आणि आम्ही सर्वजण पदाधिकारी आज ठाणे शहरात
ज्या ज्या ठिकाणी पाणी साठे त्या ठिकाणी अनफिल्डवर आहोत. दृश्य प्राधिकरण विभागालाही महापौरांनी परवाच बैठक घेतली होती, सूचना केल्या. जे जे धोकादायक वृक्ष आहेत, जे प्रशासनाला जाणवतात, जे वृक्ष प्राधिकरणाला जाणवतात, ते तत्काळ तुम्ही त्याच्यावरती कारवाई करून ते झाडं तोडण्याची कारवाई करा. वाट बघू नका की झाडं पडतील आणि आम्ही कारवाई करू, जेणेकरून मनुष्यहानी आणि वित्तहानी होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला केलेल्या आहेत. परमनंट उपाययोजना करणं गरजेचं आहे, परंतु सखल भाग आहे. सखल भागाला नियोजन करणं हा एकमेव पर्याय आहे आणि त्या नियोजनामध्ये प्रशासन कुठेही कमी नाहीये. आम्ही त्या पद्धतीच्या सर्व उपाययोजना करत आहोत. सखल भागाला उपाय दुसरा काही नसतो, आपण ती जागा उंच करू शकत नाही, परंतु ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. धन्यवाद.